कोकणामधल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण आणि कणकवली या दोन नगर परिषदांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आलाय। मंत्री नितेश राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी हा धक्का मानला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधूंच्या लढाईमध्ये निलेश राणे यांची सरशी झाली आहे। नगर परिषद निवडणुकीत राज्यातल्या काही बड्या नेत्यांना धक्का बसलाय। कोकणातल्या दोन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मंत्री नितेश राणेंच्या उमेदवाराचा पराभव झालाय। दोन राणे बंधूंच्या वर्चस्वाच्या लढाईत निलेश राणेंनी बाजी मारली आहे। या सगळ्या मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एकही शिवसैनिक डगमगला नाही, ताकदीने उभा राहिला। जे काही जिद्द होती ती मैदानात दाखवली आणि आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला असं माझं म्हणणं आहे। कोकणातला हा पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। मालवणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्यात, तर ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केलाय। हा विजय माझा नसून मालवणच्या सर्व जनतेचा आहे आणि तसेच आपले कार्यकर्ते शिंदे शिवसेने गटाचे कार्यकर्ते हा यांचा विजय आहे। तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब। कणकवलीमध्ये देखील नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय। कणकवलीत निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झालेत, तर नितेश राणेंचा पाठिंबा असलेले भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे पराभूत झालेले आहेत। खरं तर म्हणजे अनेक आमिषा आम्हाला दिली गेली, सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार